Ranga
पुण्यतिथी आमचे श्रद्धेय युवराज महाराज पांडुर्णा भागवत सोहळा चालू आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोदाजी महाराज पुण्यतिथी सोहळा चालू आहे। 7 तारखेपासून 7 ते 14/4/2024 पर्यंत आज कीर्तन सेवा दिली भोदाजी महाराजांनी, त्याचा मी ऋणी आहे महाराज। आमचे सातकरी मंडळी, काय नाव आहे, तिडके महाराज, सांगा पटपट नाव। वाढवणा बाजार, बामर्डा, सगळे संत मंडळी, आमचे टाळकरी मंडळी आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग, प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय जगद्गुरु देऊचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराजाचा आहे। गाथ्यातला आहे महाराज, माथ्यातला नाही। अभंगात सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजांना पांडुरंगापाशी एवढी जाज्ञा केली का चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग असो। असे भक्ताची या घरी काम न सांगता करी, दीनानाथ दीनबंधू असे असं बंधू। तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी। मायबाप अभंगाचा भावार्थ पूर्ण तुमच्याजवळ सोडून देतो मायबाबू, पण अभंगात एकच सांगितलं का चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग असं। भोदाजी महाराजांना 70 वर्ष सेवा केली पांडुरंगाची। किती वर्ष केली? 70 वर्ष। हायाना महाराज 70 वर्ष सेवा केली। शेवटची वारी केली पंढरपूरची भोदाजी महाराजांना आणि समाधी घेतली महाराज। हो, दास म्हणजे नौकर, दास म्हणजे का नौकर। चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास। Yeah.
मायबाप वाणीला सुरुवात करतो. मायबाप भक्ती देवासाठी आहे. भक्ती देवासाठी, देव भक्तीसाठी. मग देवाची भक्ती कायच्यासाठी? हॅलो, देवाची भक्ती कायच्यासाठी? देव भक्तीसाठी, भक्ती देवासाठी आणि भक्ती कायच्यासाठी? मायबापू पाया पडून सांगतो. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे जन्म आला जातो. विठ्ठलाची एक टेकली. मायबाप पंढरीचा पांडुरंग सगळ्या जगाचा बाप आहे. मायबाप जगाचा बाप, त्याने सगळी दुनिया पाहा लागते. हो, भक्तीचं साधन खूप, हॅलो, भक्तीचं साधन खूप डीप आहे महाराज. भक्ती करायची आहे देवाची तर निस्वार्थी करा भक्ती, नाही तर भक्ती करून काही फायदा नाही महाराज. हो, आला तसा गेला यमापाशी. हो, किती दिवस जीवन जगले याले महत्व नाही रे बाबा. किती दिवस जीवन जगले याले नाही महत्व, कसा जगला याले महत्व आहे माय बाबू. हो, भक्ती करायची आहे तर भक्ती अशी करा, अशी करा, देवाला काही मागू नका.
हो चित्ती नाही असं त्याचा पांडुरंगाचा असं. भक्ती करायची आहे देवाले काही भक्तीतून मागू नका. काही काही लोकांनी 25-25 वाऱ्या केल्या पण देवाले काही मागतलं नाही, काहीच नाही मागितलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना मरेपर्यंत वाऱ्या केल्या, वैकुंठाले जातपर्यंत वाऱ्या केल्या, वैकुंठाले जातपर्यंत. पण तुकाराम महाराजांनी एकच वारी करायला सांगितली. किती वारी? एकच वारी. तुम्ही म्हणसान महाराज कशी हो, आम्ही तर 10 वाऱ्या करतो, आमच्यापाशी पैसा खूप आहे, आम्ही जाऊ शकतो पंढरपूरले. हो मानतो या गोष्टी, पण तुकाराम महाराजांनी एकच सांगितलं का एकच वारी करा पंढरपूरची. पण कशी करा? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जावी. नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती घरी त्याच्या. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जावी. नारायण हरी भक्ती नित्य नेमानं. हा एकच वारी करा. हो सुखाल गिजोरी, आवाज बसला बेटा. सुखाल गिजोरी करशी तळमळ सुखाल जाय वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. नामा म्हणे काय उपमा द्यावी, नामा म्हणे काय उपमा द्यावी, माझ्या विठोबाची इडा पिडा घ्यावी. विचार करा, विचार असा करा का कितीही संपत्ती कमवा तुम्ही, लाखो रुपया अरबो रुपया कितीही संपत्ती कमवा माय बाबा हो, पण संपत्ती हे आपली नव्हे. संपत्ती आपली आहे का? संपत्ती आपली नाही माय बाबा. संपत्ती इमानदारीने कमावलेली जास्त दिवस टिकन महाराज, पण बेईमानकीनं कमावलेली संपत्ती जास्त दिवस टिकत नाही महाराज. लक्षात ठेवा. विठ्ठल बेमानी से कमाया एक एक नैसे नया पैसा अतड़िया फाड़ कर बाहर निकलेगा. एक ख्याल में रखना का भैया, बेईमानी से कमाया एक एक नया पैसा अतड़िया फाड़ कर बाहर निकलेगा. ये ध्यान में रखने का माय बाप हो. संपत्ती बांधायची आहे तर दांडी बट्ट बराबर चालवा. आजी बसून जा. संपत्ती कमवायची आहे तर दांडीनं पाड्ड बराबर चालवा. दांडी प्लस पाड्ड वजन तराजू. हो साखर 1 किलो द्यायची आहे तर किती द्यायची आहे, काय द्यायची आहे, तुम्हाला एकदम काटा नका मारू. काटा मारल्यानं तुमचा देव एक दिवस काटा काढल्याशिवाय राहणार नाही देव. लक्षात ठेवा. विठ्ठल कोणताही धंदा हो
धंदा कोणताही करा, पण काटा नका मारू. सोनार लोकांनी जास्त काटा मारला असं ना, जास्त जास्त रे बाबा, जास्त काटा मारला असन ज्या सोनार आहे ना, ते मातीत मिसळले महाराज. विठाला आताही सराफ लाईन म्हणे 3 रुपये शेकड्याने शावकारकी आहे. किती रुपये शेकड्यानं? तुमचं सोनं ठेवते, तुमचं सोनं ठेवते, 3% पैसे देते, तुम्ही तुमचं त्याचं सोनं वापस करा, तुम्ही त्याचे पैसे वापस करा, ते तुमचे सोनं वापस करते. 10 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा. तुझ्या बापाने इकत घेतला का खेकडा शेकडा? हा, लंबे झाले 10 रुपये शेकडेवाले झाले ना महाराज. 10 रुपये शेकड्यानं लंबे झाले, लंबे. जोडून या धना उत्तम व्यवहार उदासा विचार वेच करी. धन बांधा, चांगल्या मार्गातून बांधा माय बाबू. हो, बेकार परिस्थिती येऊ देऊ नका, लक्षात ठेव. हो, देवाची भक्ती करा, निस्वार्थी करा, देवाले काही मागू नका. हो, देवाले काही मागितलं का देव तुमच्यावर नाराज झाल्याशिवाय राहत नाही. विठाला अरे नाही तुझा काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी. सरणी या भोग येईल शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. आता माझ्यासाठी आलं आकार असं, रोकडी असं नाही देवा. 11 एकर वावर होतो मायापाशी. किती होतं? 11. एकही एकर नाही राहिलं. सोबळा साप घेतात मिठाला. हो, 11 एकर वाव गेलं माय बाबू. पाया पडून सांगतो, दुसरी संपत्ती तयार झाली. हे भोजाजी महाराज दिली. तुम्ही म्हणसाल महाराज का दिलो? 1 पोट्ट डॉक्टर झालं, 1 पोट्टी इंजिनियर झाली. हे डॉक्टर पोट्ट मला सुई लावून मारणार आहे, हे पोट्टी इंजिनियर घर बांधून मला मारणार आहे. विठाला 4 पोरं असून सुख नाही माय बापाले. लक्षात ठेवा. कोण घासून राहा. महापोरग डॉक्टर झालं तर मला का स्वर्गात नेणार आहे का हो? हा, ओ मायावा, माया पोरग डॉक्टर झालं तर मला स्वर्गात नेईन का? हा या ना. हा, अरे कोण कोणाचं होते? काही लाईन माया आजा म्हणते मला तोंड नातू आहे. मग माया नातू मायावाला करो का करो? हा, पप्याची आजी म्हणते पप्या बापू मी गेल्यावर पप्याचं कसं होईन? अहो पप्या हेच म्हणते का तू मरते का वा? विठाला पप्या हेच म्हणते का माई आजी कवा मरण? तुम्ही म्हणसान महाराज काहून नसन? कारण का पप्याचा बाप बिस्किटाचा जो पुडा देते ना, तो पप्याला झाला ना, तर पप्याची आजीच खाऊन घेते. म्हणून पप्या म्हणते मरणं गरजेचं आहे. विठाला अरे कोण होते कोणाचं? हरिनाम सोबत येते माय बाबू. हरिनाम येते ना. माही ताकद आहे काय? माय बायको काढायची मी मेल्यावर. काढ बरं म्हणून पाहतो तिची गंमत. हे काढल का? काढल 2-4 हातामध्ये अंगठ्या राहते माया. 4 अंगठ्या राहते. 4 तुमच्याकडे आहे का ऑर्डर? ते बराबर येते मायापाशी. तुमच्या हातात अंगठी दिसते बरीचे. तुम्हाला
पण हे नाही काढणार, हेच म्हणून का ते जाते तर जाऊ द्या, याची गरज आहे, याची गरज आहे महाराज देवाच्या घरी. हो, माणूस किती दिवस जगला याले महत्व नाही, याची किंमत आहे. पवित्र तुळशीची माळीची गरज आहे माय बाबा, पवित्र तुळशीची माळ गरज आहे, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही कितीही संपत्ती गमावली तर संपत्ती तुमची नव्हे, तर हे आपली नव्हे. संपत्ती हे आपली नव्हे, ज्याला संपत्तीचा अहंकार आहे ते लंब झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हो, अहंकार नका करू संपत्तीचा. हो, तुम्ही म्हणसान महाराज संपत्ती मॅच कमावलेली होय, मॅच वावर घेतलं होय, आणि हे वावर दुसऱ्याचं झालं कसं. जय जय काळाचे देह संपत्तीले ऋण्या लागते हो महाराज. काही काही लोकांच्या घरी संपत्ती असून दान करायले हात आवडते, हात हात हा. नवरा म्हणते 5 पायल्या गहू, बायको म्हणते 3 पायल्या गहू. नवरा म्हणते 5 पायल्या गहू, बायको म्हणते 3 पायल्या गहू. एवढंही मेरकूट जेवायला येऊ, तुमचा कार्यक्रम झाल्यावर हिशोब घेऊ. कसं जमून महाराज हा. अरे काही काही लोक भागवतात आणि ते भागवतात. तुम्हाला सांगतो, एका गावामध्ये एक शाहूकार होता, कीर्तन ध्यान नाही का, एक शाहूकार होता. आणि तो शाहूकार आहे ना नुसता मुंडक मोड्या होता. कसा होता? मुंडक मोड्या. पण त्याची पत्नी विठ्ठल भक्तीमध्ये होती महाराज, विठ्ठल भक्तीमध्ये होती. आता त्या गावामध्ये भागवत पुराण चालू झालं आणि वर्गणीवाले पोरं त्या शाहूकाराच्या घरी गेले महाराज. शाहूकाराच्या घरी म्हणे सावकार दादा, सावकार दादा, सावकार दादा, सावकार दादा, सावकार दादा. म्हणे का होय बे दादा 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 कोण राहिला म्हणे. मला माहीत आहे म्हणे तू कायले आला तर. म्हणे महाराज भागवत आहे म्हणे, आपल्याकडून काही गव्हाची, काही ज्वारीची, काही डाळीची,
वर्गणी पाहिजे होती म्हणे. तुम्हाला का थेट धंदे आहे का बे म्हणे? दिवस निघाला का भागवत, दिवस निघाला का भागवत. हा, याले 10 रुपये शेकड्याचं याचं रोजचं गणित होतं. 10 रुपये शेकडा, 15 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा, 15 रुपये शेकडा. सांगा आता वर्गणी द्यायला किती तकलीफ होती महाराज. विठ्ठल भक्तीमध्ये होती त्याची पत्नी. पोरायला सांगितलं बापू म्हणे इकडे या म्हणे. तुम्ही म्हणे हे माझ्या खेडम्याच्या मागं लागू नका म्हणे. तुम्हाला चांगल्या सांगू राहिले म्हणे. माया घरचं खेडमं वावरात गेलं का तुम्ही बराबर वर्गणीसाठी या म्हणे. म्हणजे तुमची मी वर्गणी बराबर देतो म्हणे. तर पोरं म्हणे ठीक आहे बाई. हे गेलो वावरात गेलो. ते लोड शेटिंग नाही राहत का? लोड शेटिंग गेलो वावरात. लाईन आली, हे पाणी वलाले लागलं. आणि पुन्हा लाईन गेली तर हे पटकन घरी गेलं. आता पोरं आले होते वर्गणीसाठी. जसं वर्गणीसाठी पोरं आले तसंच आजीनं सांगितलं बापू म्हणे त्या ड्राममध्ये म्हणे थो एक ड्राम डाळीनं भरून आहे म्हणे. थो एक ड्राम डाळीनं भरून आहे म्हणे. थो एक एक ड्राम गव्हानं भरून आहे म्हणे. तुम्हाला जेवढं लागन तेवढं घेऊन जा म्हणे. तुम्ही पोरायनं म्हणे आजी म्हणे किती घेऊ म्हणे. तू टेन्शन घेऊ नको म्हणे. माया घरचं बुटगो वावरात गेलं म्हणे. आता काही टेन्शन नाही म्हणे. थैली भरली डाळीची थैली भरली महाराज. आणि शिवाची आणि आजीपर्यंत आली तर बुटकं गेटवर येऊन तयार. विठाला ओ म्हणे आजी आप्पाजी आले ना म्हणे. तुम्ही गेले घाबरता म्हणे. त्या वाघाले महामंग लागलं म्हणे सवार. बुटी विठ्ठल भक्ती म्हणजे होती. हो, विठ्ठल भक्तीत मोठी आस मोठी खराब आहे. हो, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग असो. पाया पडून सांगतो माय बाबा हो. बुडी म्हणे माया घरच्या वाघाले कसं सवाराचं तर हे मला पहिलेपासूनच माहीत आहे. म्हणजे मी टेन्शन नका घेऊ. ते बुडगा आलं घरी. शावकारे आलं घरी. म्हणजे कायचा का हो का भानगड म्हणते. या पोट्याले त्याचीच बाहेर खेटले म्हणते. पुन्हा हे कसे काय आले म्हणते. अहो म्हणते थांबा थोडं. आले म्हणते वावरातून. तुम्ही थोडसे पाणी प्या म्हणते. थोडासा चहा प्या म्हणते. थोडेसे थंड व्हा म्हणते. मग तुम्हाला सांगतो म्हणते हे पोट्टे कायच्यासाठी आले घरी तर आणि हे पोरं कायसाठी आले घरी तर. हां, तुम्ही उगीच काही कोणाला बोलता म्हणते चांगलं नाही म्हणते. का भानगड काय म्हणते. त्याची सांगितलं म्हणते का बापू वर्गणी मी काही देत नाही आणि आमच्या घरी काही याचं नाही. हे भानगड काय म्हणते. हे तुरीची तळली घेऊन कशी का भरली म्हणते. अहो ऐकून घ्या म्हणते. चांगलं ऐकून घ्या म्हणते. हे तुरीची थैली काऊन भरली म्हणते. यायले म्हणते डाळ खूप झाली का ना म्हणते. बंद्या गावात का झाली. डाळ खूप झाली आणि गहू काहीच नाही झाले म्हणते. तर हे पोरं आले म्हणते. तर यायनं मग सांगितलं म्हणते का आजी हे डाळ घ्या आणि या डाळीच्या पैशामध्ये आम्हाला पैसे द्या. शावकार म्हणे आम्हाला डाळही नाही लागत. आम्हाला डाळही नाही लागत आणि पैसेही नाही लागत. हे थैली उचला आणि रस्त्यानं लागा. विठाला बाहेरची बिगार बाहेर सांगा. अरे देवापाशी तुम्ही आस ठेवा. आस अशी आस ठेवा का देवा मला तुमच्यापासून काहीच नाही पाहिजे. मला सांगा पंढरीचा पांडुरंग किती दयावंत आहे हो. पंढरीचा पांडुरंग काळा आहे. कसा आहे. काळा आहे पण दयावंत आहे. आषाढी एकादशीले पंढरीच्या वारीले 25 लाख 30 लाख 35 लाख लोक राहते. काहून जाते. दयावंत आहे पंढरीचा पांडुरंग. सावकाराची पत्नी दयावंत होती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. विठाला
अहंकाराची भक्ती चालत नाही. काही काही लोक लय लय पद्धतीनं भक्ती करतो. असं वाटते का या रोज सकाळच्या पायरी बाप्पा हनुमंतरायाले पाणी नेते, दिवसा अगरबत्ती अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे त्रिवेणीचा भोग नाही. तिला भारी देव तुमच्या दारातला कुत्रा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, देवाले गरज आहे भक्ताची. देवाले काय गरज आहे ना. आषाढी कार्तिकेला विसरू नका माझा सांगता शेकूचा पांडुरंग. मी तो पतित पावन आहे का तुमचे विनोद दिसतो बरा. तुम्ही जाता गावात दुर माझ्या जीवाला लागते हुर हुर. म्हणून पंढरीचा पांडुरंग दयावंत आहे. काय दयावंत. 60, 65, 70 वर्ष भुजाजी महाराजांना सतत वाऱ्या केल्या पंढरीच्या. पंढरपूरच्या वाऱ्या केल्या भोजाजी महाराजानं. आणि भोजाजी महाराजानं एवढंच सांगितलं भक्त लोकायले का माझी समाधी तुमचं काम करेल. माझी समाधी मी जरी हे शरीर गेलं टाकून तरी मी धावेन भक्तासाठी. आज भोजाजी महाराज आहे इथं येऊन बसले. तुम्हाला दिसून राहिले का? ओ मायावा दिसून राहिले आहे. हो आहेस. लक्षात ठेवा, देव आहेच म्हणून म्हणायचं, नाही म्हणून नाही. हो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. भगवान परमात्म्याने सांगितलं कृष्ण भगवाननं अर्जुनाले काय कृष्णा हे अर्जुना तू माझ्या पाठीशी राह. नाही तर पांडव होते 5 कौरव होते 100. विचार करा 100 मध्ये ना 5 मध्ये किती फरक आहे हो. पण बंद राज्य भेटलं पांडवाले. विचार करा अहंकारानं लंब होते लंब. तरी लोकांनी अहंकार नाही सोडला आतापर्यंत. सोडला पण चिंता करण्यापेक्षा चिंतन करा देवाचं चिंतन. हो चिंतन करा चिंतन. नामस्मरण सांगितलं भागवत पुराणात. हो या कलियुगामध्ये भागवत पुराणामध्ये सगळ्यात नामस्मरण सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा
ध्यान करा. हो तो ते म्हणते माईपत्र आहे म्हणते, तो म्हणते माईपत्र आहे म्हणतो. अरे काय राजू हो, हा अरे कीर्तनात लोकच नाही बसत. बसते का हो? हा माय कीर्तन चालूच राहते महाराज, तिडके महाराज चालूच राहते, 12 महिने चालूच राहते. पण कीर्तनात लोक बसतच नाही, यायले जबरदस्तीनं चरानं भाऊन आणावं का नाव हेच काही करत नाही महाराज. अरे चिंता करण्यापेक्षा देवाचं चिंतन करा, चिंतन करा. एक दिवस मी या आपल्या रुसलाबाद पाशी कीर्तन करायला गेला महाराज. तिडके महाराज निघून गेला आणि मी झोपलो महाराज त्या ताईच्या घरी. ती ताई बेडरूम मध्ये झोपली आणि त्या ताईचा मालक रात्री आणि 2 वाजता तो त्या ताईचा मालक म्हणते चाल उतार खालचा म्हणते. मी म्हणलं बाप्पा चाल उतार खालचा म्हणते. मी म्हणलं आपला काही गुन्हा नाही, काही नाही, काही नाही. मी या कायच्यासाठी उतरून राहिला म्हणलं, फक्त याच्या घरी जेवण केलं बा म्हणलं. थोडसा पुन्हा डोळा लागला मुरडुंगाचार्य महाराज, थोडसा डोळा लागला. चाल चढ वरतो म्हणते. मी अरे रात्रभर झोपू नाही दिलं त्यानं, रात्रभर झोपू नाही दिलं. मी म्हणलं का भानगड आहे का बा म्हणलं, कसं झोपून हो तिडके महाराज. चाल उत्तरच म्हणे नव्हतो तेवढ्या झोपीमध्ये. मी विचार केला, मी म्हणलं आता काही झोपायचं नाही. दिवस निघाला महाराज, दिवस निघाला आणि ती माऊली आली माझ्याजवळ. म्हणे माऊली आली, सकाळी दिवस निघाला, तोंड धुतलो, चहा पेलो. म्हणे महाराज कशी काय झोप गेली म्हणे तुमची. मी म्हणलं का झोप गेली म्हणलं, तुमच्या घरच्या माणसानं मला रात्रभर झोपू नाही दिलं म्हणलं. आजी म्हणे तुम्ही त्या माणसाचं काही टेन्शन घेऊ नये, या माणसानं खूपच कावायला लागली म्हणे. या एस टी महामंडळमध्ये कंडक्टर आहे म्हणे, कंडक्टर एस टी महामंडळ. दिवसभर त्या एस टीमध्ये उतरवलं ते चढवते म्हणे आणि रात्री झोपीमध्ये उतरवते चढवते म्हणे. या माणसानं खूपच कावायला म्हणे. हा कसं करावं म्हणे महाराज. तर मी बा म्हणलं तुमचं काय, तर मला तर रात्रभर झोपू नाही दिलं म्हणलं. लक्षात ठेव, विनोद नका समजू माय बाबा, पाया पडून सांगतो, चिंता करण्यापेक्षा चिंतन करा भगवंताचं. विठ्ठल भगवंताचं नामस्मरण हृदयात पाहिजे, हृदयात. कसं पाहिजे? हो, गोरोबा काकाची भक्ती हृदयात होती. शेवटला भाग अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
श्रीखंड्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजाले काही दिवस माहीतच नाही पडलं का पंढरीचा पांडुरंग आपल्या घरी काम करून राहिला. अरे देवानं किती जणांच्या घरी किती संतांच्या घरी पाणी भरलं कायचा विचार केला का? चित्ती नाही असं त्याचा पांडुरंगला असं असे भक्ताची या घरी काम न सांगता घरी. देवाचा दास बनल्याशिवाय देव नाही विचारत महाराज. हो विचार करा आणि देवाजवळ माणसाने कितीही भक्ती करा काही करा माय बापू पाया पडून सांगतो ओंकाराचा वारा न लाग वाचसा माझी या विष्णुदासा नामा म्हणे दया असावे कल्याण जामुके निदान पांडुरंग. तुकाराम महाराजांनी सांगितलं का ओंकार नुका करू अकारण मोठे मोठे लंबी झाले महाराज. हा जिथपर्यंत लंकेमध्ये विभीषण होता जिथपर्यंत लंकेमध्ये विभीषण होता तिथपर्यंत लंका चांगली होती चांगली 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 चांगली. ज्या दिवशी विभीषणानं पाय काढला लंकेच्या बाहेर त्या दिवशी रावणाची माती झाली माय बाबू. झाली ना माती. हा अरे देव रामाचा भक्त झाला हनुमान. लंकेचं राज्य भेटलं विभीषणाने. विचार करा. हा जवा तवा जवा तवा जवा तवा जवा तवा मी 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 अरे सगळं ढेमसाचं बी तयार होऊन राहील करे. हा अरे अहंकाराने लंबी झाली ना लोक म्हणून जाणून बुजून कायले त्याच्या मागं लागतात. वृंदावनामध्ये एक ऋषी आहे ना तप करतो कीर्तन ध्यान देऊन आहे का बोलो ना माँ बीच में बड़बड़ ना करना माँ. वृंदावनामध्ये एक ऋषी तपश्चर्या करत होता. का करत होता? तपश्चर्या. महाराज उंदीर मामा आहे ना उंदीर मामा त्या ऋषीपाशी गेले. ऋषीपाशी म्हणे महाराज दया करा म्हणे कशाची दया? उंदीर मामा काय झाला म्हणे तुला? म्हणे माझ्या मागं माजर लागली म्हणे. माजर तर मला म्हणे उंदराची माजर करून द्या म्हणे. का म्हणे? उंदराची माजर करून द्या म्हणे. ऋषी म्हणे ठीक आहे आता खाते म्हणे नाही तर म्हणे माजर माया मागं माजर लागली म्हणे. त्या माजराची त्या उंदराची माजर केली ऋषीनं. त्या माजरीच्या मांग महाराज कुत्र लागलं. काय लागलं? कुत्र. माजर म्हणे महाराज मी का करू म्हणे तुम्ही माजर बनवली म्हणे पण माया मांग म्हणे कुत्र लागलं म्हणे. का लागलं म्हणे? कुत्र. आता एक काम करा ना म्हणे देवा आता शेवटली विनवणी करतो म्हणे मी आता म्हणे मले कुत्र बनवा म्हणे. कुत्र बनवलं महाराज ऋषीनं. तर कुत्र गेलं थोडस जंगलामध्ये त्याच्या मांग लागला वाघ. त्याच्या मांग का लागला? वाघ. कुत्र गेलो पुन्हा ऋषीपाशी म्हणे महाराज आता का करू म्हणे मी किती तुम्ही सवारलं म्हणे माझ्या जीवासाठी. माझ्या जीवासाठी खूप सवारलं म्हणे. तो का पुन्हा का भानगड आहे म्हणे. आता म्हणे माया माग म्हणे वाघ लागला म्हणे. आता कसं करू बाबा म्हणे मी. आता एक काम करा म्हणे वाघच बनवून द्या ना म्हणे मले. वाघ बनवला महाराज. तर डायरेक्ट काही नाही त्या ऋषीपाशी प्रवेश केला. अरे म्हणे बाबा तुले व्या वाघ बनवला तर तू मले खाले झाला तयार. हा तुले उंदराचा माजर बनवली माजराचा कुत्र बनवलं कुत्राचा वाघ बनवला आणि वाघ झाल्याबरोबर तू मायापाशी आला म्हणे. हा तुले पहिले सारखा उंदीरच बनवला म्हणे. वाघ तुले पहिल्यासारखा उंदीरच बनवतो म्हणे. आता कसं महाराज? तसं नाही तसंच म्हणे.
हो, म्हणून तुम्हाला सांगतो महाराज, फजिती झाल्याशिवाय देवाची आठवण येत नाही विठाला. फजिती झाल्याशिवाय देवाची आठवण येते का? नाही. ऊन लागल्याशिवाय सावलीची आठवण येते, थंडी लागल्याशिवाय धुलीची आठवण येते. अरे देव फजिती करतच नाही. भोदाजी महाराजांना सांगितलं एकाच वाक्यात का तुम्ही तुमचा आहार बदलवा. चरित्रामध्ये सुंदर वर्णन आहे भोदाजी महाराजांचं. आहार, तुम्ही आहार बदलावा. वरण भात भाजी पोळी कढी, बाकीचा मग पदार्थ तुम्हाला माहीत आहे त्याच्यात. हा, पवित्र तो देव वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र म्हणजे शुद्ध, वाणी म्हणजे पवित्र म्हणजे शुद्ध, वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत पाहिजे, जो वदे अच्युत सर्व काळ. तुम्ही घरी आचार विचार करून जीवन जगा. तुम्ही दयावंत बना. भोदाजी महाराज दयेचा सागर होते. तेव्हा पांडुरंगाचे दास होते. दास चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे देवाची गरज आहे ना तुमची. भोदाजी महाराजांनी तुमची गरज नाही आहे का? आहे गरज, पण कवा पवित्र तो देव आणि पुण्यवंत जो वद्याच्युत सर्व. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानं माणूस पवित्र होत नाही विठाला. अरे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानं पवित्र होत नाही. तुमच्या शरीरामध्ये दया क्षमा शांती पाहिजे. हा, पोर्तुगे महाराज जय जय महाराज केव्हा आले? बस आता चालू. एक गिलास पाणी घ्या ना. पाणी तर आता घेतलं. थोडासा चहा घ्या, मांडतो चहा घ्या. चहा राहू द्या, तर जेवण करा ना. थोडंसं जेवण करून घ्या. नाही ना महाराज, जेवण झालं. अरे ह्या माणसाचा धर्म आहे, वारकरीचा धर्म आहे. पंढरीचा वारकरी कसा पाहिजे हो? कसा पाहिजे? दयावंत पाहिजे. ज्याच्या घरी दया क्षमा शांती आहे तिथे देवाची वस्ती आहे. हो, पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं का देवा तुम्ही कुठं राहता? अरे जिथं माझं नाव घेते, ज्याच्या घरी माझं नामाचा घोष राहते, त्याच्याच घरी मी पुण्याच्या रूपात येतो. जाजुदा कारणे देव वेळावा.
राहील. तुमच्या घरी देव जरूर येईल. महाराज तुमच्या घरी जरूर येईल, पण तुमची वागणूक चांगली लागल. तुमची वागणूक नाही धडण तुमचे मसनात जाईन खडं. तुमची वागणूक नाही धड आणि तुमचे मसनात जाईल खोडं. हो, देवानं धड म्हणलं पाहिजे माणसाले. धड कसं म्हणलं पाहिजे? गावरानी भाषेत बोलून राहिलो. ओ बाबाजी, गावरानी भाषेत आहे धड. धड धड बोले ना चाले. हा, अरे माणसाचा स्वभाव कामी आहे. स्वभाव चांगला पाहिजे माणसाचा. स्वभाव, देवाले स्वभाव आवडते. माणूस बोंबळा राहिला तर चालते. पंढरीचा पांडुरंग काळा आहे, पण कुणू आवड आहे. रूपा गोदेरे सगुणा पाहत आलोचना सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाच काय जमी तुझं पाय पांडू लाचावले मना लागली शिगुडी ते जीवनाची सोडी झाली. तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी पुरवाळी आई माय बाबा. गरज आहे पांडुरंग आहे. हो, झालंच आहे कीर्तन. ध्यान देऊन आहे. हो, तुम्ही सांगतो ना लेकराचे नाव चांगले ठेवा. आम्हाला सांगा, भोजाजी महाराजाचं नाव कोण ठेवलं माहीत आहे? कोण ठेवलं? कोण ठेवलं भोजाजी महाराजाचं नाव? सांगता का या मावल्यापैकी? कोण ठेवलं भोजाजी महाराजाचं नाव? भोजाजी. हा, कोण ठेवलं? संतांचे नाव कोण ठेवते माहित आहे का? कोण ठेवते? हा, आहे का प्रमाण? प्रमाण आहे का? नसेल तर होते. संतांचे नाव कोण ठेवते? संत भोजाजी महाराज. हे नाव कोण ठेवलं? पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं. भोजाजी महाराज आहे. पंढरीच्या पांडुरंगा सांगितलं सॉरी. पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं लक्ष्मी माताने का माता तुझ्या उदरामध्ये मोठा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे आणि आदनसरा नगरी पंढरपूर होणार आहे. आदनसरा नगरी पंढरपूर झाली. पंढरपूर. भोजाजी महाराजाचं नाव रुक्मिणी लक्ष्मी मातेच्या स्वप्नामध्ये पांडुरंग येऊन सांगितलं का तुझ्या बाळाचं नाव भोजाजी ठेवा. हो, आजकाल लोक ठेवते का हो चांगलं? अरे मायानं कोण सांगितलं होतं, कोण नाही, माहीत नाही, काही नाही, धरलं ना त्या माया नाव चंपतच ठेवलं महाराज. आता चंपत नावाचे धड माणसं राहते का हो? राहते. हा, एक माणूस नाही धडराज चंपत नावाचा. सत्यानाश पुरा. हा, म्हणून मी नेहमी याच्यात सांगतो श्री ह भ दुखे महाराज कीर्तनकार विठ्ठल पंत कुलकर्णी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. कोण नाव ठेवलं? तुम्ही ठेवलं? नाही ठेवलं? अरे देवाला सांगितलं. भगवान परमात्म्याची शक्ती आहे महाराज. हा, अरे देवाचं नाव ठेवा. पोळ्याचे नाव लेकराचे चांगले ठेवा. हा, लेकराचे नाव झालंच आहे कीर्तन. आठवत आहे बस, थोडस आहे. लेकराचे नाव तरी तुम्ही चांगले ठेवले तिजारे महाराज तर भगवंताचं नामस्मरण होते. दामाचे शेठीले नामदेव महाराज होते. नामदेव महाराजाले 4 पोरं होते. नारा, मादा, विठा, गोंदा. त्याच्या सुना लाडाई, गोडाई, येसाई, साखराई. हा, अरे मला सांगा, अहो एका बाईले 5 पोरी होत्या. किती होत्या? 5. आणि एका पोरीचं नाव आहे ना पप्पी ठेवलं. पप्पी. 5 पोरी होत्या आणि एका पोरीचं नाव पप्पी ठेवलं. पप्पी. आता या दिवाळीमध्ये एसटी महामंडळामध्ये कमी गर्दी राहते का? हे पप्पीची माय ह्या 4 पोरी आणि ही पप्पी घेऊन गेली कुठं? बस स्टँडमध्ये. ती एसटी लागे नाही लागली आणि त्या एसटी मध्ये होती गर्दी आणि पप्पी राहिली खाली. एसटी लागली. एसटी झाली सुरू. अजी म्हणे
कंडक्टर साहेब एस टी कच्चं भरली म्हणे, पण तुम्ही काही करा काही कसंही करा पण माझी एक पप्पी घ्या म्हणे. त्या कंडक्टर साहेबांनी म्हणे, कंडक्टर साहेब म्हणे हे कसं करायचं का तुम्हीच विचारा. लेकराच्या ना एखाद्या पोराचं नाव विठ्ठल नाव ठेवा. विठ्ठल, विठ्ठलाचं नामस्मरण होते. देवा विठ्ठला, अरे कुठे गेला होता रे तू? अरे विठ्ठला, अरे जेवण करून दे रे. अरे विठ्ठला, अरे आंघोळ करून दे. भगवंताचं नामस्मरण होते माय बाबू. समोरचा भाग घेऊन घ्या.
चरणी अर्पण करून वाणीला मायला विराम देतो. काही चुकलं बुकलं असन तर काही टाकून द्यायचे आणि चांगलं असन तर घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वररावजी वानखेडे यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्या सत्काराकरता हरिभक्तपरायण नामदेवरावजी गाडवे यांना मी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी या ठिकाणी येऊन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरराव वानखेडे यांचा सत्कार करावा ही विनंती.